विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्याच्या उद्देशानं केशव स्मृती प्रतिष्ठान पुरस्कृत उद्यमी सेवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे आणि या प्रतिष्ठानच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलो आहोत। उद्यमी सेवा प्रतिष्ठान स्थापन करण्यामागची एकूणच भूमिका प्रास्ताविकातून आपल्या समोर मांडता आहेत उज्ज्वलाताई सुरवाडे। जळगावमधील उद्यमी महिला पतसंस्था गेल्या 30 वर्षापासून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे। या वर्षी केशव स्मृती प्रतिष्ठान पुरस्कृत उद्यमी सेवा प्रतिष्ठान समाजातील हुशार व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून त्यांचा शिक्षणाचा मार्ग सुकर करणार आहे। हे काम उद्यमी सेवा प्रतिष्ठानने जेव्हा हाती घेतले तेव्हा सुरुवातीला आम्ही ग्रामीण शाळांना भेटी दिल्या, तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांना ह्या संस्थेची ओळख करून दिली। त्यांनी ज्या गरीब विद्यार्थ्यांची नावे सुचवली अशा मुलांच्या घरी जाऊन आलो। तसेच श्री रवींद्रजी कर्वे यांचा पालक विद्यार्थी मेळावा औरंगाबादमध्ये त्यांनी घेतला होता, त्यात आम्ही सहभागी झालो। शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर आमच्या टीमची चर्चा केली। गेल्या 7-8 महिन्यापासून ह्या प्रोजेक्टवर बरेच विचार मंथन झाले। शेवटी संस्थेचे नाव आणि कामाचे स्वरूप निश्चित करण्यात आले, त्याचे आज उद्घाटन आपण करत आहोत। धन्यवाद उज्ज्वलाताई। यानंतर आपल्या सगळ्यांशी हितगुज साधायला येत आहेत माननीय स्मिताताई। म्हणजे उद्यमी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम खूप दिवसापासून याची आमची चर्चा सुरू होती, पण आज खऱ्या अर्थाने तो सुरू होतोय याचा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी आहे। म्हणजे उद्यमीने पतसंस्थेच्या माध्यमातून जे वेगवेगळे कार्यक्रम समाजामध्ये आणले त्याची कायम एक वेगळी चर्चा राहिली आहे। मी त्या चर्चेचा भाग नेहमी एक म्हणते की उद्यमीची दरवर्षी असणारी आमची बाजारपेठ हा विषय खूप मोठा आहे आणि त्याच्यातनं कितीतरी लोक घडवले गेले आणि खूप लोकांना उद्योग त्या ठिकाणी मिळाला, हे उद्यमीचं खरं म्हणजे गमक आहे। आणि त्यातूनच मला असं वाटतं या वेगवेगळ्या कल्पना त्यातून बाहेर येत होत्या आणि या सगळ्या माध्यमातून हा अतिशय वेगळा असा कार्यक्रम घेऊन आपण येत आहोत। कर्वे साहेबांचा जो परिचय या ठिकाणी सगळा सुरू होता तो खूप मोठा आहे। जे एवढ्या मोठ्या स्वरूपात म्हणजे 27-28 कोटी वर्षाला देणं, ते लोक शोधणं आणि तिथपर्यंत तो निधी पोहोचवणं हे सोपं काम नाही आहे। आणि मला असं वाटतं ट्रान्सपरंटली होणं आणि ज्याला खरंच गरज आहे त्याच्यापर्यंत जाणं हे फक्त उद्यमीच करू शकते, हा त्याचा खरं म्हणजे महत्त्वाचा भाग आहे। यानंतर आपले विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय अशोक भाऊ यांना। उद्यमी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून गेली 3 दशके आपण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करीत आहात, ही खूप मोठी बाब घडलेली आहे आणि आपण तो वारसा पुढे नेण्यासाठी नवीन अजून काय करता येईल त्या दृष्टीने आज इथे एकत्रित आलो। घरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यावर त्यांना त्यातून एक वेगळाच आनंद मिळत असतो। उद्यमी सेवा प्रतिष्ठानाच्या हेतू आणि कार्याची व्याप्ती नक्कीच कौतुकास्पद आहे। समाजातील एक वर्ग अजूनही पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांची स्वप्न अपूर्ण राहतात। ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काम करणार आहात, ही खूप समाधानाची बाब आहे आणि यासाठी माझ्या कायमस्वरूपी शुभेच्छा आपल्यासोबत असतीलच। एक छोटंसं रोपटं लावून त्याचं वटवृक्षात ज्यांनी रूपांतर केलं त्या माननीय कर्वे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांशी हितगुज करा। नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ, श्रीमती स्मिताताई वाघ, या स्थानिक खासदार, अशोक भाऊ जैन, अध्यक्ष जैन उद्योग समूह, आमचे मित्र भरतदादा आणि उज्ज्वला सुरवाडे, अध्यक्ष उद्यमी सेवा प्रतिष्ठान। मला वाटतं आज या कार्यक्रमाला मला बोलवण्याचं कारण एकच असावं की मी आज सहज तारीख बघितली, 16/11/2009 साली
आम्ही अशाच प्रकारचं एक 125 जणांना एकत्रित बोलावलं होतं आणि आम्ही जी सगळी संकल्पना आमच्या मनामध्ये होती ती त्या 125 लोकांपुढे मांडली आणि त्यांना असं म्हटलं की तुम्ही या सगळ्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या बरोबर राहा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज जेव्हा मागे वळून बघतो, काल सहज त्या कार्यक्रमाचे मी फोटो बघत होतो, त्यातले सगळेच्या सगळे आजही आमच्या बरोबर आहेत आणि त्यांनी जोडून दिलेले म्हणजे त्यावेळेला जी 100-125ची यादी होती ती देणगीदारांची संख्या आता जवळजवळ 650 देणगीदार आहेत आमचे आणि जवळजवळ 489 हितचिंतक आहेत ज्याच्या माध्यमातून हे सगळं काम उभं राहिलं. आणि मला विश्वास आहे की जे आज रोपटं या ठिकाणी उद्यमी सेवा प्रतिष्ठानचं लावतोय आणि त्यांचा तोच माणूस आहे की अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत की जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत पण हुशार आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या मागे उभं राहायचं. मला खात्री आहे की अशाच आणखीन 12-15 वर्षांनंतर हा देखील वटवृक्ष तसाच बहरलेला मोठा झालेला आपल्याला बघण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळेल. या निमित्ताने काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायला किंवा ज्या प्रतिष्ठान चालवणाऱ्या सगळ्या महिला आहेत त्यांच्याबरोबर शेअर करायला मला आवडेल. जी पथ्य आम्ही पाळली आणि ज्याच्यामुळे आमची संस्था एवढी मोठी झाली, ती पथ्य तुम्हीही जर पाळली तर ती संस्था मोठं व्हायला खूप मदत होईल. एक म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही जे क्रायटेरिया नक्की केले म्हणजे आम्ही स्वाभाविकपणे 12वी नंतरचे सगळे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, नर्सिंग असेल, डिप्लोमा असेल, थोडक्यात हे त्यातले विचार असा होता की जो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याला नोकरी मिळू शकेल असे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आपण मदत करायची आणि त्याच्यासाठी त्याला 10वीला 90% अधिक मार्क पाहिजे. त्यावेळेला आम्ही त्याला असं म्हणायचो की 12वीला त्याला 80 ते 85% पाहिजेत मार्क. पण ज्या वेळेला स्पर्धा परीक्षांशी ते रिलेट झालं त्यावेळेला आम्ही म्हटलं की त्याला 12वीला किमान 70+ मार्क पाहिजेत आणि सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत म्हणजे CET असेल, नीट असेल, नाटा असेल, JEE असेल, ॲडव्हान्स असेल, ह्या सगळ्या परीक्षांमध्ये A किंवा B ग्रेड कॉलेजमध्ये प्रवेश. त्याची खालची जी कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी चांगलं शिकवलं जात नाही अशा कॉलेजना आपण मदत करतच नाही. कारण त्याला जर इनपुट चांगले मिळाले नाहीत तर त्याच्याकडून परफॉर्मन्सची अपेक्षा करणं चूक आहे. आणि याच्यासाठी गेल्या 17 वर्षामध्ये आपण एकही अर्ज मागवला नाही. ही सगळी मुलं आपण आता आपले जवळजवळ महाराष्ट्रात 125हून अधिक मेंटॉर्स आहेत, पालक कार्यकर्ते ज्यांना आम्ही म्हणतो की जे ही मुलं समाजातून शोधून काढतात. या प्रत्येक मुलाची होम व्हिजिट होते म्हणजे होम व्हिजिट शिवाय आपण पुढेच जात नाही. म्हणजे ह्या सगळ्या मुलांचं उत्पन्न हे साधारण 2.5 लाखात प्रत्यक्ष उत्पन्न, सर्टिफिकेट नाही, साधारण 2.5 लाखाच्या आसपास असलेले हे सगळे विद्यार्थी आहेत. त्यामुळे असे विद्यार्थी आणि त्यांचं अकॅडमी असं बघून हे मेंटॉर्स त्यांचं सिलेक्शन करतात आणि एकदा सिलेक्शन केल्यानंतर त्याचं जर पहिल्या वर्षी सिलेक्शन केलं तर आजपर्यंत एकही विद्यार्थ्याच्या बाबतीत असं झालं नाही की त्यांनी परफॉर्म मेंटेन केला आहे परफॉर्मन्स आणि आपण त्याला पुरे पडू शकलो नाही. सर्व विद्यार्थ्यांना आपण ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत त्याची फी आणि ती सगळी फी आपण देत नाही. ज्या वेळेला होम व्हिजिट करतो त्यावेळेला त्याच्या पालकांना विचारतो की तुमचा मुलगा मुलगी कॉलेजला जायची असेल तर तुम्ही काहीतरी तयारी केली असेल, तुमचा हात पुरत नसेल, मग ते सांगतात की आम्ही उदाहरणार्थ 15,000, 20,000, 25,000, 40,000 रुपये उभे करू शकतो. मग आम्ही सांगतो की मग उरलेले सगळे पैसे आम्ही देऊ. मग त्याच्यासाठी नंतर त्याला कुठेही पिलर टू पोस्ट धावत बसायला लागत नाही. फक्त त्या विद्यार्थ्याला आणि पालकाला पहिल्याच दिवशी सांगतो की हे सगळं परफॉर्मन्सशी जोडलेलं राहील. तू जर दरवर्षी परफॉर्म करत राहिलास तर तुला मार्क मिळतील, पैसे मिळतील. जर चुकून 80 लागली तर त्या क्षणी आम्ही डिस्कंटिन्यू करू.
असे प्रसंग फार विरळ आहेत, कारण ही मुलं 12वी नंतर खूप मॅच्युअर्ड असतात, खूप फोकस असतात. त्याच्यामुळे असे 2-3 अपवाद सोडले तर असे प्रसंग येत नाही. पण इव्हन त्याला मार्क कमी मिळाले, गेली 3-4 वर्ष आम्ही अनुभवातून असं केलं की जर त्याला उदाहरणार्थ 7 पॉइंटर मिळाले, ग्रॅज्युएशनच्या बाबतीत असं होतं की ती 100 मीटरची रेस आहे की जर त्याला 1-2 याला मार्क कमी मिळाले तर नंतर तो किती पळाला आणि 9 पॉइंटर मिळाले, 9.5 मिळाले, तरी तो अल्टिमेटली आमचं जे लक्ष आहे की त्याने ग्रॅज्युएट होताना मिनिमम 8.5+ पॉइंटरमध्ये असलं तरच त्याला चांगली प्लेसमेंट मिळू शकते. तर त्यामुळे जर एखादं 7-7.5 पॉइंटर मिळाले तर त्याला आम्ही सांगतो की उदाहरणार्थ त्याची फॅमिली कॉन्ट्रीब्युशन जर 15,000 असेल तर त्याला सांगतो ह्या वर्षी तू 25,000 फॅमिली कॉन्ट्रीब्युशन भरायचं. 10,000 एका अर्थाने तुला पेनल्टी आहे, तू परफॉर्म केला नाहीस म्हणून. आणि पुढल्या वर्षी जर नाही करू शकलास म्हणजे पास झालास पण हेच पॉइंटर राहिले तर पुढल्या वर्षीच्या नंतर आम्ही देणार नाही 3ऱ्या-4थ्या वर्षाला. आणि हे आम्ही अतिशय स्ट्रिक्टली पाळतो. याच्यात कुठेही भावनेचा भाग आम्ही आणून देत नाही, निवडाईमध्ये पण आणून देत नाही. हा ह्याच्या ओळखीचा आहे, तो त्याच्या ओळखीचा आहे. कारण हे सगळे पैसे हे समाजाने दिलेले पैसे आहेत, आम्ही फक्त देणारे माध्यम आहोत. त्यामुळे जे देणारे आहेत त्यांना जर असं वाटत असेल की अशा हुशार आणि शेवटी आपल्याकडे असलेली रक्कम ही मर्यादित आहे, मग ती चांगल्या ह्याच्या विद्यार्थ्यांवरच लावली पाहिजे ना. म्हणजे समाजामध्ये असे ज्यांना मदत करावी अशी भरपूर संख्या आहे, पण शेवटी माझ्याकडे असलेला अल्प जो कम्पॅरेटिव्हली हे आहे रक्कम आहे ते मी गमतीने म्हणतो की तुम्ही रेसमध्ये गेला तर विजयी घोड्यावरच तुम्ही पैसे लावणार ना, हरणाऱ्यावर लावणार नाही. त्यामुळे हे पैसे हे जो अतिशय गरीब आहे आणि ज्याच्यात पोटेन्शियल आहे, जो चांगला पुढे जाऊ शकतो, अशाच विद्यार्थ्यांवर जर खर्च झाले. आणि अनुभवातून आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही जर सहानुभूती दाखवायला गेला तर त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण याला मदत करतोय, पण प्रत्यक्ष त्या मदतीचा उपयोग त्यालाही होत नाही. कारण तो जर परफॉर्म करू शकला नाही तर त्याला चांगली नोकरी मिळत नाही. मग आपण जे लोकांकडून एवढे कष्टाने पैसे गोळा करून खर्च केले ते सगळे पैसे ज्याला आपण डाऊन द ड्रेन म्हणतो तसे जातात. त्यामुळे जे क्षणिक आपल्याला वाटणारं समाधान आहे की त्याला आपण सहानुभूती दाखवली ते न करता हे क्रायटेरियाज तुम्ही केले असतील, काही जर त्याच्यात अँबिग्युटी असेल तर ते पहिल्यांदी स्ट्रिक्ट करा. कारण समाजामध्ये जाणारा जो मेसेज आहे म्हणजे 4 विद्यार्थी तुम्ही जर बिलो स्टँडर्डचे हे केले तर होकर तेच असतात. जो टॉपचा विद्यार्थी आहे तो सगळ्यांना जाऊन सांगत नाही मला मदत केली, कारण त्याला माहिती आहे की तो त्या लायकीचाच आहे, त्यामुळे तो होमवर्क सुटत नाही. पण जर कमी लायकीचा असेल तर तो 10,000 सांगतो काय यांच्याकडे मदत लागेल. मग तुमच्याकडे तशाच प्रकारचे येण्याची संख्या वाढते. म्हणजे मी नेहमी म्हणतो की दुकान भंगाराचं टाकायचं का स्टीलचं टाकायचं हे आपण ठरवायचं, पण तुम्ही भंगाराचं दुकान टाकलं तर तुमच्याकडे चांगलं स्टील येईल अशी तुम्ही अपेक्षा बाळगू नका. त्यामुळे हे नॉर्म्स जे आहेत सगळे आणि समाजामध्ये नाही म्हणणं हे फार अवघड आहे. ती कला आत्मसात करण्याची आवश्यकता आहे आणि ते चांगल्या ह्याने सुद्धा करता येतं. आणि एकदा तुम्ही सेट नॉर्म केले की आता आमच्याकडे बिलो स्टँडर्ड असेल तर मुलं येतच नाही. त्यांना आधीच कळतं की यांच्याकडे जाण्यात काही अर्थ नाही, हे याच्या खालच्या मुलांना देणारच नाही. फक्त आपण सुरुवातीला स्ट्रिक्ट राहायला लागतं की आम्ही ह्यांना देऊ यांना देणार नाही, म्हणजे मग तुम्हाला नंतर नाही म्हणण्याचा देखील प्रश्न येत नाही. फक्त सुरुवातीच्या काळामध्ये हे नॉर्म्स खूप चांगले निश्चित करायला लागतात. आणि ट्रान्सपरन्सी अर्थात जळगावमध्ये मी आहे त्याच्यामुळे जळगावला सामाजिक कामाचं फार मोठं हे आहे, बॅकग्राऊंड आहे. केशव स्मृती प्रतिष्ठान असेल, जळगाव जनता सहकारी बँकेने जे अनेक उपक्रम सुरू केले, जे बँकेपेक्षा वाढले असं म्हणणं चुकीचं होईल, पण तितक्याच ताकदीने ते सगळे उद्योग उभे राहिले. आचार्यांनंतर
दादांसारखं नेतृत्व त्यांना मिळालं आणि हे सगळे उद्योग आणि एकदा मी मुद्दाम हे सर्व उद्योग बघण्यासाठी भरतदादांकडे आलो होतो आणि सर्व उद्योग मी बघितले आणि स्थिमित होण्यासारखं आहे की इतके विविध प्रकारचे उपक्रम, म्हणजे अगदी पोळीभाजी केंद्रापासून ते आय बँकेपासून तुम्ही कुठलंही क्षेत्र बघा की त्या ठिकाणी याचं यशस्वी प्रतिष्ठानचं काम नाही असं होणार नाही. त्यामुळे अशा अनेक सामाजिक संस्था या ठिकाणी आहेत आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही चांगलं काम करायला गेला तर आपल्या समाजामध्ये देणाऱ्यांची कमी नाही. आवश्यकता आहे की तुम्ही चांगलं काम करण्याची, ट्रान्सपरन्सी अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन करण्याची. म्हणजे आम्ही आता मार्चचा जो वर्ष संपलं त्या वर्षापर्यंत लोकांनी एकूण 34 कोटी रुपये दिले आणि ह्या 34 कोटीपैकी आम्ही एकही रुपया कॅश घेतली नाही आणि एकही रुपया बँकेच्या व्यतिरिक्त व्यवहार केला नाही. म्हणजे मुलांना देखील आम्ही पैसे जे देतो त्यांची जी कॉन्ट्रीब्युशन असेल, फॅमिली कॉन्ट्रीब्युशन, ती त्याने आमच्या खात्यात भरायची आणि वी पे 100% टू द कॉलेजेस. त्यामुळे एंड यूथचा काही प्रश्नच नाही. डायरेक्ट कॉलेजना ऑनलाईन असेल, डिमांड ड्राफ्ट असेल, जे ज्या प्रकारे त्यांना हवं असेल त्या प्रकारे आम्ही कॉलेजेसना ती फी देतो. त्याच्यामुळे CSR असेल, व्यक्तिगत देणगीदार असतील, आमच्याकडे जे देणगीदार आहेत मला सांगायला आनंद वाटतो गेल्या 17 वर्षामध्ये हे सगळे देणगीदार आणि नवीन देणगीदार त्यांनीच दिले. म्हणजे मी आजपर्यंत पटणं कठीण आहे, एकाही माणसाकडे पैसे मागण्यासाठी गेलेले नाही, म्हणजे त्याची इच्छा नसताना. हे देणगीदार सांगतात की माझं यांच्याशी बोलणं झालंय, त्याची देण्याची इच्छा आहे, मग त्यांना भेटतो, कारण त्याची देण्याची इच्छाच असते. पण नुसतं ज्याला आपण ग्राम्य भाषेत दगड मारणं मानतात, याच्याकडे गेलो, माझं 20 मिनिटं गेली, त्याची 25 मिनिटं गेली आणि तो जाताना काय म्हणणार, अर्धा फुकट गेला. अरे हो, तुझंही घालवू नको, माझंही मी घालवत नाही. पण नशिबाने हे सगळे देणगीदारच नवीन देणगीदार देतात. हे सगळे देणगीदारच CSRचे देखील रेफरन्सेस देतात. म्हणजे CSR मध्ये सुद्धा आजपर्यंत आम्ही 25 कंपन्यांना प्रपोजल पाठवले आणि त्याचा फॉलोअप केला, असं करत नाही. म्हणजे देणगीदारच कुठेतरी CSR हेड असतो, त्याचा मित्र CSR हेड असतो, तो सांगतो याला भेटा आणि ते होईल. ते होणारच असतं, म्हणजे त्यांनी सांगितलेलं असल्यामुळे. तर त्यामुळे अशी जर आपण ट्रान्सपरन्सी अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकलो तर हे काम किती वाढेल. तर आम्हालाही माहीत नव्हतं की आम्ही सुरुवात केली ती 5 विद्यार्थ्यांपासून आणि 5 विद्यार्थ्यांपासून आत्ता ऑगस्टपर्यंत 5 महिन्यात, म्हणजे ह्या वर्षाच्या एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 5 महिन्यामध्ये आपण 1000 मुलांना 5 कोटी रुपयांच्या फी दिल्या आता 5 महिने. आणि विद्यार्थ्यांचं जर तुम्ही प्रमाण बघितलं तर शहरी भागातले विद्यार्थी 43% आहेत, सेमी अर्बन हे 20% आहेत, म्हणजे अन्य शहरं, सेकंड सिटी, आणि रिमोट विलेजेस जे आहेत त्याचं प्रमाण 37% आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी सगळे मोठेली माणसं बसलेली आहेत, मी विनंती करेन की आता अक्रॉस महाराष्ट्र तुम्हाला ॲडमिशन्स मिळत असल्यामुळे हॉस्टेल, वसतिगृह हा प्रश्न खूप मोठा ऐरणीवर आलेला आहे. विशेषतः विद्यार्थिनींच्या बाबतीत पुण्यामध्ये अनेक विद्यार्थिनी हे PG बेसिसवर राहतात आणि ते PG बेसिसवर राहत असेल तर त्यांच्या पालकांच्या मनात 365 × 24 तास एक कुठेतरी पाल चुकचुकत राहते की बाबा ही सुरक्षित आहे की नाही. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये 2 गोष्टी होण्याची आवश्यकता आहे. ज्या सेकंड सिटीज आहेत त्या ठिकाणी चांगली कॉलेजेस होणं की ज्यांना 5-5, 10-10, 20-20, 25-25 वर्षांचा चांगला रेकॉर्ड आहे, इतिहास आहे आणि त्या ठिकाणी कंपन्या प्लेसमेंटसाठी येतील अशी चांगली कॉलेजेस जिल्हा स्तरावर होणं. आणि दुसरी आवश्यकता आहे की पुणे, मुंबई किंवा अन्य शहरात सुद्धा अशा प्रकारची वसतिगृह होणं की ज्या ठिकाणी
वसतिगृहाची जी कॉस्ट आहे ती CSRच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून उभी राहावी आणि त्याचा जो डे टू डे मेंटेनन्स आहे तो विद्यार्थी बेअर करतील. म्हणजे मग ते शिक्षण घेणं आणि ज्या वेळेला अशा खेडेगावातल्या मुलं मुली शिक्षणासाठी पुढे येत आहेत त्यावेळेला समाजाने हे नक्की करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर त्यांनी करायचं काय? एकतर शहरातलं जे उत्पन्न आहे आणि खेडेगावातलं 1.5 एकर शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे त्याच्यात शहरातलं जर 100 रुपये मिळवत असेल तर हा 10 रुपये मिळवतो आणि शहरातल्याचा खर्च त्याला फक्त फीचा विचार करायचा आहे, कारण राहणारे तिथेच. मुंबई पुण्यात असला तर तिथल्या कुठल्या तरी कॉलेजला त्याला प्रवेश मिळणार आणि तो जर खेडेगावातला विद्यार्थी असेल तर त्याला फी पण भरायची आहे आणि वरती राहण्याचाही खर्च करायचा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यात जर समाज म्हणून आपण सहाय्य करीत झालं तर हे शिक्षण हे ह्या सगळ्या खालच्या आर्थिकदृष्ट्या जे खालच्या पायरीवर आहेत त्यांना हे अधिक सुकर होईल आणि समाजातलं हे जे सगळं लपलेलं पोटेन्शियल आहे, हे जे सगळे अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स, मॅनेजमेंट ग्रुप असे सगळे जे आता सुप्तावस्थेत आहेत ते पुढे येतील आणि एक सुदृढ चांगला समाज निर्माण होईल. आणि जे आपल्याला मोदी म्हणतात की आपण विश्वगुरू होऊ, ते विश्वगुरू एकटे मोदी काही करू शकत नाही. तर असे जेव्हा समाजातले हजारो जण प्रयत्न करतील त्यावेळेला ती अवस्था येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये निश्चितपणे येईल. आवश्यकता आहे ती आपल्या सगळ्याचं ह्या सगळ्या याच्यामध्ये योगदान वाढवून अशा सशक्त चांगल्या संस्था समाजामध्ये निर्माण होऊन असे जे मदतीविना राहणारे मुलं आहेत त्यांच्या पाठीमागे आपण उभे राहू. मला खात्री आहे तुमची संस्था काय किंवा आमची संस्था आणि अशा तऱ्हेने काम करणाऱ्या अनेक संस्था या अशा सगळ्यामध्ये उभे राहिले तर खूप उज्ज्वल भविष्य या देशाचं सांगण्यासाठी कुठल्या भविष्यवेत्तेची आवश्यकता नाही, ते आपणही सांगू शकतो. एवढं बोलून माझं थोडं लांबलेलं भाषण मी थांबवतो. धन्यवाद रवि जी. इस महान उद्देश्य प्राप्त हित लगे भले जीवन सारा, एक जन्म क्या बार बार ही इस हेतु जीवन धारा, जिए इसी हित और मृत्यु को इसी हेतु है अपनाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. हे ब्रीदवाक्य असलेल्या केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय भरतदादा यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावर विराजमान आपल्या जळगावच्या खासदार, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या भगिनी आदरणीय स्मिताताई, आजच्या कार्यक्रमासाठी खास आलेले श्रीमान रवींद्रजी कर्वे, आमचे परममित्र अशोक भाऊ आणि बंधू भगिनी, मला असं वाटतं की रवी कर्वेंनी जी आपल्या सगळ्यांच्या समोर भूमिका मांडली ती भूमिका आपल्याला जशी भावली असेल तर मला आणि रत्नाकर पाटलांना मागच्या 10 वर्षात त्यांचं कामच भावलं. जळगाव जिल्ह्यातल्या अनेकांनी त्यांच्याकडे स्कॉलरशिपसाठी कुठून संपर्क केला असता एकदा अरुण करमरकर आणि रवी कर्वे जळगावला प्रवास करायला आले आणि त्यांनी असं सांगितलं की केशव स्मृती प्रतिष्ठानने आम्हाला मदत करावी, गृहभेटी अरेंज कराव्या, ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायचे त्यांची जेन्युनिटी चेक करावी आणि त्यात प्रामुख्याने रत्नाकरने भरपूर काम मागच्या अनेक वर्षात केले. ते काम मला प्रचंड भावलं होतं, पण ते काम आपण जळगाव सुरू करावं यासाठी काही घटना घडल्या. आज त्या नक्की सांगितल्या. एक तर शिक्षण क्षेत्रात विशेषतः प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, हायर एज्युकेशन या सगळ्या क्षेत्रामध्ये परममित्र चंद्रकांत दादा, राव सर, नंदकुमार बेंडाळे आणि विवेकानंद प्रतिष्ठान अशा सगळ्यांच्यामुळे एका अर्थाने डिग्रीपासून तर डिग्रीपर्यंत, डॉक्टरेटपर्यंत सगळ्या क्षेत्रात काम करायला मिळालं. त्यात असं लक्षात आलं की मागच्या 30-35 वर्षात शिक्षणाचा फोकस खूप वेगवेगळ्या पद्धतीने बदलतोय. उदाहरणार्थ जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला असलेले प्राथमिक शिक्षक पती पत्नी
दोघं मिळून 1.5 लाख रुपये कमवतात, पण त्यांची मुलं त्यांच्या शाळेत असत नाहीत. ती मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत जात नाहीत. ती कुठल्या तरी खाजगी विनाअनुदानित मराठी किंवा इंग्लिश मिडियमच्या, हल्ली तर प्रिफरेबली इंग्लिश मिडियमच्या शाळेत जातात, जिथे शिक्षकांना 15,000 रुपये पगार असतो. आपल्या भोवती घडते पण आपल्या लक्षात नाही. महापालिकेचे कितीतरी पैसे खर्च होतात शिक्षणावर, मला माहिती नाही आकडा. वर्ग आहेत, शिक्षक आहेत, प्रचंड आर्थिक तरतूद आहेत, आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण नाही. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये पटावरती विद्यार्थी संख्या खूप असते, वर्गात असत नाही. आणि जे वर्गात असतात त्यांना 2+2 4 होतात, हे 6वीत सुद्धा सांगते. विशेषतः महानगरपालिकेच्या शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी मी जाणीवपूर्वक काही वर्ष गेलो, तेव्हा हे लक्षात आलं की किती प्रचंड विरोधाभास आहे. हे सरकारचे पैसे इथं जात आहेत आणि इथे शिक्षण. हळूहळू ती परिस्थिती 1लीपासून 7वीपर्यंत आली, 7वीपासून 10वीपर्यंत आली, आणि आता पब्लिक फंडेड इन्स्टिट्यूशन्समध्ये शिक्षण आहे का या विषयावर खूप मोठे वादाचे मुद्दे उभे राहिले. प्रायव्हेट फंडेड एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधून शिक्षकांना जेवढे 100 रुपये खर्च होतात त्यांच्यावरती, त्यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक पैसे या मंडळींवर खर्च होतात, पण त्या व्यवस्थेमध्ये त्यांची स्वतःची मुलं जात नाहीत. मग आपण तर स्कॉलरशिप वरच्या विद्यार्थ्यांना देणारे, मग याचा काय संबंध असं आपल्याला वाटू शकतं. त्याचा संबंध असा आहे की मला असं वाटतं अब इनकी बारी हो गई, अभी बारी आएंगी हायर एजुकेशन की. पब्लिक फंडेड, गव्हर्नमेंट फंडेड हायर एज्युकेशन मधून शिक्षण गायब होते, स्टाफची संख्या कमी आहे, मेंटेनन्स नाही, लॅबोरेटरीमध्ये 3-3 वर्ष इक्विपमेंट दुरुस्त होत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मुलं मेरिटमुळे जात आहेत, पण ते शिक्षण बाहेरून मिळवत आहेत, गुगलवरून मिळवत आहेत, क्लासेसमधून मिळवत आहेत आणि चांगले मार्क मिळवत आहेत. अदरवाईज यंदा महाराष्ट्रात 1,66,000 विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतली. त्यातल्या 40% कॅपॅसिटी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगची आहे, 60-65% विद्यार्थी खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजला. माझी पिढी खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजचा राग करणारी, मेरिटमधून आलेली, खाजगी इंजिनिअरिंगमध्ये पैशावाल्यांच्या मुलांनी जायचं असतं आणि त्यांच्याकडे एका वेगळ्या मत्सराने बघणारे आम्ही लोक, अशा पिढीतून आलो. पण आज मात्र मला असं लक्षात येत आहे की अशा पद्धतीने शिक्षण सरकारी इन्स्टिट्यूटमधून जर गायब होत चाललं असेल, तिथं कोणी कोणाचा वाली राहिला नसेल, एकदा एखादा प्राध्यापक सरकारी नोकरीत आला तर त्याला कुठल्याच पद्धतीने काम नाही केलं तरी तो आन्सरेबल राहत नसेल, तर त्या व्यवस्थेकडे विद्यार्थी आणि पालक हळूहळू दुर्लक्ष करायला. 12वीचं जे मेरिट लागतं ते जर तुम्ही बघितलं, VIT, PICT, अनेक किंवा NMIMS, अनेक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज यांचं मेरिट गव्हर्नमेंट इतकं प्रसंगी गव्हर्नमेंटपेक्षा जास्त. या सगळ्या बॅकग्राऊंडवरती शिक्षणाचा खर्च गरीब असला तरी जर हुशार मुलं असतील तर त्यांना चांगलं शिक्षण मिळायचं असेल तर केवळ पब्लिक फंडेड युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसचा यापुढे विचार करता येणार नाही. अनफॉर्च्युनेटली ही स्थिती आहे. हे एक पहिलं कारण आहे की ज्यासाठी मला असं वाटतं की आम्ही स्कॉलरशिपमध्ये उतरलं पाहिजे. दुसरं एक कारण याला प्रामुख्याने असं आहे, मध्ये केव्हा तरी एक 6-7 वर्षापूर्वी मला एक अमेरिकन नंबरवरून कॉल आला आणि त्या बाई अस्खलित इंग्रजीत बोलायला लागल्या आणि विचारलं की तुमच्याशी बोलू का, तुम्ही भरत अमळकर आहात का. त्यावेळेला मी म्हटलं हो, बोलायला हरकत नाही. त्या बाईंनी सांगितलं की माझं नाव डॉक्टर निलिमा भिरू, मी US मध्ये असते, मी मूळची नागपूरची, माझा नवरा डॉक्टर भिरू, हे मूळचे भुसावळचे आहेत आणि आम्ही 40 वर्षापूर्वी भारत सोडला, आता अमेरिकेत सेटल झालेलो आहोत. आमची अत्यंत उत्तम आर्थिक स्थिती आहे. आम्ही आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आमच्या जमलेल्या पैशाकडे बघतो आणि आमची मुलं आता सेटल्ड आहेत अमेरिकेत,
तर या पैशाचं काय करायचं असा आम्हाला प्रश्न पडतो. तर मी एक महाराष्ट्रात सर्व्हे एजन्सी नेमलेली होती आणि त्या सर्व्हे एजन्सीने सर्व्हे केला. त्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं काम तुम्ही चॅरिटीमध्ये करतात असं मला एका थर्ड पार्टी सर्व्हेमधून केशव स्मृती प्रतिष्ठानचं नाव मिळालेलं आहे. डॉक्टर निलिमाताई म्हणतात आणि पुढचं ऐका, ते म्हणतात की पुढच्या 2 वर्षात 50 लाख, त्याच्या पुढच्या 2 वर्षात मला 50 लाख रुपये द्यायचे. तुमच्याकडे एखादा प्रोजेक्ट आहे? रत्नाकर पाटलांनी एक प्रोजेक्ट बनवला बालभवनचा शिवाजीनगरचा. ते 50 लाख रुपये आले, ते बालभवन उभं राहिलं. आता ते दर महिन्याला फोन करतात, पुढचे 50 लाख रुपये पाठवायचे, प्रोजेक्ट आमच्याकडे प्रोजेक्ट. आम्ही एक मतिमंदांच्या इमारतीचा प्रस्ताव आता त्यांना पाठवतोय, पण त्यांना मतिमंदांपेक्षा एज्युकेशनमध्ये बालसंगोपन किंवा एकूण अशा पद्धतीच्या कामांमध्ये इंटरेस्ट आहे. थोडक्यात एक अशी स्थिती लक्षात आली की केशव स्मृती गुडविलच्या अशा सिच्युएशनमध्ये आहे की समाजाच्या मागणीपेक्षा आपल्या गुडविलमधून जमा होणाऱ्या पैशाचा ओघ खूप जास्त आहे. त्यामुळे रवी कर्वेंकडेही पैशाचा ओघ खूप जास्त आहे, आपल्या जिल्ह्याचाही पैशाचा ओघ खूप जास्त आहे. यांची एक एस्टॅब्लिश सिस्टीम आहे विद्यार्थ्याला निवडायची. मला असं वाटतं की त्यांनी मर्म सांगितलं की ते आर्थिक स्कॉलरशिप देतील, ते प्रसंगी त्याला सूट शिवायला पैसे देतील, ते प्रसंगी त्याला हॉस्टेलचे पैसे देतील आणि मात्र तो मुलगा उभा राहायला पाहिजे. आपण अशी चांगली मुलं निवडू शकलो, मुलं म्हणजे मुलं मुली विद्यार्थी म्हणायचं मला, निवडू शकलो तर त्यांची एकात्मिक सगळी जबाबदारी आपण तिथे एकटेच इंडिव्हिज्युअल आहेत, त्यांनी एकट्याने उभं केलं. आज तरी त्या संस्थेचं नाव दिलं, पण हे एक 1 मॅन आर्मी आहे रवी कर्वेंनी उभी केलेली, ज्याच्यातून हा सगळं काम झालेलं आहे. आता बरेच लोक त्यांनी जोडले, पण मित्रांनो हे नक्की आहे की एक माणूस काय करू शकतो. तर त्याचं हे उदाहरण आहे. जसं ते बिहारमध्ये एकट्याने रस्ता खोदून बनवला ना, तो जर तुम्हाला माहीत असेल जीतराम मांझी, ते जीतराम मांझीचे लहान भाऊ आहेत असं नक्की आहे. मग केशव स्मृती सेवा समूहाने ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, पण सगळंच काम आपण नाही करायचं, समाजात कोणीतरी केलं पाहिजे. मग उद्यमीतल्या अनेक निवृत्त झालेल्या संचालिकांशी, आत्ता असलेल्या संचालिकांशी वेळोवेळी 2 विषय त्यांच्यासमोर मांडत राहिलो की जर्मनीमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांना, ITI झालेल्या मुलांना खूप मागणी आहे. तुम्ही जर्मन बोलता येईल अशा स्वरूपाचे काही क्लासेस करा किंवा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी काम करा. आपल्याला खूप लोक असं म्हणतात की आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप द्यायला तयार. मला असं वाटतं या गरजेतून हा सगळा प्रकल्प उभा राहिला आहे. केशव स्मृती सेवा समूहाने या उद्यमी सेवा प्रतिष्ठानला पुरस्कृत केलेला आहे. उद्यमी सेवा समूहाकडून आपल्या सगळ्यांना प्रामुख्याने अपेक्षा अशी आहे की विद्यार्थ्यांची ज्या पद्धतीने यांनी छाननी सांगितली तशी छाननी करणे, ते विद्यार्थी निवडणे, त्यांना एलिजिबल विद्यार्थ्यांची निवड करणे आणि या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आर्थिक संचय करणे. कदाचित यांनी आता महाविद्यालयातले इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज, IITचे विद्यार्थी निवडले आहेत. आपण थोडं खाली येता येईल का? 10वी, 11वी, 12वीच्यावर काम करता येईल का? विद्यार्थिनींवर फोकस करता येईल का? अशा काही प्रासंगिक आणि भौगोलिक सुधारणा या सिस्टीममध्ये करून, सुधारणा म्हणण्यापेक्षा आवश्यक ते बदल करून आपण जळगावकरता हे मॉडेल करूया. स्मिताताईने त्या 1 लाख रुपये दिले. स्मिताताईचे पैसे म्हणजे ती अशी माऊली की जी जिल्हा परिषदेची अध्यक्ष राहिली, आमदार राहिली, खासदार राहिली. एक भाग्यवान माऊलीने 1 लाख रुपये दिले. म्हणजे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की यापुढे याला पैसे कमी पडणार नाही. गुडविल तर आपल्या सगळ्यांचं इतकं आहे की पैसे चालत येत राहतील. उद्यापासून यांनी कामाला सुरुवात करावी. यावर्षी मी किती जमा होतील यापेक्षा सांगतो की उद्यमी सेवा प्रतिष्ठानने यावर्षी किमान 50 लाख रुपये वाटावे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. धन्यवाद. धन्यवाद भरत दादा. उद्यमी सेवा प्रतिष्ठान या कार्यक्रमाचं उद्घाटन आज आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी सीमाताईंना विनंती करते. आदरणीय मंच व सर्व उपस्थितांना माझा उद्यमी नमस्कार. सतत कार्यशीलता व नाविन्य हे उद्यमी महिला पतसंस्थेचे वैशिष्ट्य. ते त्यांनी गेली 3 दशकं जोपासले. म्हणूनच
महिलेचे बहुआयामी व्यक्तिमत्व घडवत एक पाऊल पुढे टाकत सेवेचा वसा निष्ठेने निभावत आणि एका नव्या क्षेत्रात प्रवेश करत उद्यमी सेवा प्रतिष्ठानची स्थापना झाली। या सेवा कार्याचे प्रेरणास्थान माननीय रवींद्रजी कर्वे त्यांच्या भल्या मोठ्या व्यापातून आपल्यासाठी उपस्थित झाले। विविध अनुभवाचे बोल सांगून त्यांनी सर्वांना योग्य दिशा दाखवली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार मानले। तसेच आपल्या राजकीय कारकिर्दीच्या धावपळीच्या दिनचर्येत आपल्या उद्यमी सखींसाठी वेळ राखीव ठेवून त्यांच्या या प्रोजेक्टला तन मन आणि धनाने पाठिंबा देण्यास स्वतः हजर राहिलेल्या माननीय खासदार स्मिताताई वाघ यांचेही मी आभार मानते। संबंध जळगाव नगरीत चालणाऱ्या किंवा स्वतः चालवणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांना आवर्जून उपस्थित राहणारे समाजहितरक्षक प्रसिद्ध उद्योजक श्री अशोकभाऊ जैन यांचेही मी अंतःकरणपूर्वक आभार मानते। तसेच केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्यांच्या खंबीर साथीने आम्ही हा गड सर करायला निघालो ते आमचे मार्गदर्शक श्री भरतदादा अमळकर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते। प्रत्येक कार्यक्रमाच्या यशाचे गमक त्याच्या उपस्थितीत असते, त्यामुळे इथे उपस्थित प्रबुद्ध व सुजाण नागरिक या सर्वांनी आपण आपली बहुमूल्य उपस्थिती दिली त्याबद्दल आभार। कित्येक मान्यवरांनी आर्थिक हातभार लावून उपक्रमात सहभाग नोंदवला त्यांचेही आभार। कार्यक्रमासाठी गंदे हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय श्री सुशीलजी अत्रे यांचेही आभार। आणि उपस्थित पत्रकार बंधू, फोटोग्राफर्स व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानून मी कार्यक्रम संपला असे जाहीर करते। नमस्कार।